Brought to you by Oxyrich. Manikchand Oxyrich, proudly Indian. आता हे सगळे चाललेत कुठे तर आझाद मैदानाकडे। ही बृहन्मुंबई महापालिकेची समोरची इमारत आणि त्याच्या बाजूला हा सगळा आझाद मैदानाच्या बाहेर जमलेला संपूर्ण सगळा जमाव। पाटील कुठून आले तुम्ही? तालुका भोकरदन, जिल्हा जालना इथून। जालन्यातून? हा, पाटलांच्याच गावातून? हा, पाटलाच्या गावात, जालना जिल्ह्यातून। पण मला सांगा आरक्षणाची गरज का वाटते? शिक्षणाच्या बाबतीत आरक्षण लागत आहे आम्हाला। शिक्षण राजकीय नको? राजकीय नको, शिक्षण लागत आहे। आमचे पोरं नोकरीला एक एक दोन दोन मार्का वाचून उकलेले। आमचे एका मार्काहून दोन मार्काहून उकू राहिले आमचे मुलं। आम्हाला आरक्षणाची गरज आहे। पण माझं असं म्हणणं आहे की मग मराठा समाजाला स्वतःचं आरक्षण दिलं असं फडणवीस सांगतायत। हा, फडणवीस साहेब काय सांगते ते काय ओबीसीतून आरक्षण लागत आम्हाला। हा, तुम्ही आता वावरात काय लावले तुमच्याकडे? वावरात साहेबीन आहे, काही कपाशी आहे, सगळी चिपडून गेली, माल आला चिपडून गेली। ती बी सोयाबीन मक्का सारी चिपडून गेली, सोयाबीन मक्का। ते कसं काय पाऊस झाला काय? पाऊस जास्त झाला, शेतकऱ्याचे नुकसान भरपूर आहे। आरक्षण नाही, काही नाही। मुलाला एका मार्कावून, माझा सुद्धा मुलगा एका मार्कावून गेला। कशासाठी ऍडमिशन घेत होता? आरक्षण पाहिजे ना आम्हाला, शिक्षणासाठी लागतं। एका मार्काने म्हणजे काय झालं की पोराचं? ते नोकरी, याची नोकरी जाऊ राहिली। संशोधन केंद्रामध्ये गेला एका मार्काने, एका मार्कानं संशोधन केंद्रामधून एका मार्काहून गेला मुलगा। बरं मला सांगा सोयाबीनचे पैसे किती झाले? सोयाबीन काय हो 3,000 रुपये ना। 3,000 रुपये क्विंटल भावच नाही तिला। खताची गोणी झाली 1800-1900 रुपयाला साहेब। मग काय करा शेतकरी? नाही पण मग सोयाबीनला सरकार म्हणते आम्ही हमी भाव दिला की? अहो आम्ही भाव तेच घेते, ते शेतकऱ्याचं नाही घेत। शेतकऱ्याला फाशी घ्यायची टायमाला शेतकऱ्याची सोयाबीन नाही घेते, व्यापाऱ्याची घेते। हा, मध्ये नाफेड आलो तर खरेदी करा। नाफेडचं काय शेतकऱ्याला म्हणते तुम्ही आमकं झालं ढमकं झालं, याच्यात बारीक येईन हिरवा येईन, शेतकऱ्याचा माल घेत नाही ते इथला। शेतकऱ्याचा माल घेत नाही सर ते सोयाबीन। व्यापाऱ्याचा घेते, व्यापाऱ्याचा। तुला काय आरक्षण पाहिजे? अरे सर पाहिलं पण मेरिट मधून 2 मार्कांना कटलं सर। आरक्षण जर असतं तर लागलो असतो ना आता पोलीस मध्येच। पाहिलं ना पण ठाणे ग्रामीण ठाणे शहर साठी टाकलं तर 2 मार्काहून पहिल्यांदा पण गेलो सर। 114 मार्क असून पण काम नाही झालं सर। आणि ज्यांना आरक्षण आहे त्यांचं 112वरच काम होऊन गेलं सर। मग आरक्षण नको तर कोणाला पाहिजे आरक्षण? आम्हाला मराठ्याला खूप गरज आहे सर आरक्षणाची। आम्ही मेरिट वरूनच काटायला लागलो सर। मेरिट इथं ठाण्याला हो, ठाण्याला राहत नाही मी केवळचा आहे, पण ठाण्याला फॉर्म टाकला होता मी पोलीसचा सर। मेरिट मध्ये कटलो 214 होते, 114 मार्क होते सर। तर मग मेरिट जर असते तर आणि 117वर मेरिट लागली आणि जर आरक्षणात तर आम्ही लागलो असतो। आणि आमच्या भारतात कमी मार्क असून पण ते लागले सर दुसरे मुलं। नाही आहे अजून, पण मग आरक्षण भेटलं तर आता यंदा 100% पोलीस मध्ये हो। त्यामुळे आम्ही झटतोय सर। शेती करतो का? शेती पण करतोय घरी, पण पोलीसची बिन तयारी ना। शेती फक्त 3 एकर सर, ज्यादा नाही ना शेती बिन। शेती वडील आहे सर घराकडं हो। पैसे झाले काय? नाही झाले? अरे कायचे पैसे सर? पाणी असं पाऊस आहे ना, पाणी एक तर बरोबर टायमावर पडत नाही, पडला तर पुरं पीक जातं। सोयाबीन आता पुरी पाण्यात आहे सर। काय सोयाबीनचा तर आता रुपया पण नाही येत घरामध्ये समजा। आणि थोडीफार मक्का आहे, आता डुकरं पण घाण करताय मक्काची हो। आणि मधात पकाड पडलं तर मक्काला पाणी भरणं लागलं। सर सोयाबीनचं बियाणं जर घेतलं, बी जर घेतलं तर 3,000 रुपये क्विंटल। जर चांगलं बियाणं घेतलं तर 3,000 रुपये क्विंटल। आता विचार करा, त्याला युरियाची गोणी ज्यावेळेस सोयाबीन पेराची त्यावेळेस त्याला 2,000ची 20-20 तेराची बॅग लागते सर। आणि सोयाबीन आता चालू आहे 2200 रुपये क्विंटल। आणि आता तर सोयाबीन पुरीच पाण्यात जाईल तर सोयाबीनचा विषयच नाही। सोयाबीन पुरी पाण्यात आहे सर आता हो। बघा शेतीत पैसे नाहीयेत, सोयाबीन गेलंय, अतिवृष्टी झाली,
पाऊस झालाय यात त्याचं म्हणणं तर पोलीस भरतीला उतरला, तिथे त्याला काहीतरी 117 का काहीतरी मार्क्स होते आणि तिथे पण त्याचा नंबर लागणार होता, तो नंबर काही लागला नाही. मी वारंवार एक गोष्ट सांगतोय, हा इकॉनॉमिकल डिस्ट्रेस आहे आणि तो नीट ऍड्रेस झालेला नाहीये आणि त्यामुळे आत्ताच्या घडला ही सगळी राज्यातली सामाजिक परिस्थिती या लेवलला आली. त्यातून पुढे सत्ताधारी ज्या पद्धतीने सरकारमध्ये आले त्याबद्दल पण लोकांना रोष आहे. फक्त इतकंच नाही, याच सगळ्यांनी हे सरकार निवडून दिलं होतं, पण मुद्दा असा आहे त्यांचा आज आरक्षणाचा विषय मार्गी लागला नाही आणि त्यामुळेच आज दाखवा इकडे जरा ही सगळी परिस्थिती फक्त आणि फक्त याचमुळे आली आहे की आज यांच्या खिशात पैसे नाही राहत, आज पोरं शिक्षणाची राहिलेली आहेत. इतकंच नाही, त्याच्या पुढे जाऊन पुढच्या पिढ्या काय करणार याबद्दल आज यांना प्रश्न उपस्थित होत आहेत. आता ते फक्त तेवढ्यापुरतं मर्यादित न राहता आज मनोज जरांगे काय म्हणतात बघणं महत्वाचं आहे. काल जेव्हा मी त्यांच्याशी बोललो त्या वेगळ्या गोष्टी सांगत होते, फडणवीसांवरती आरोप लावत होते, पण त्याच्या पुढे जाऊन पॉलिटिकल हॅपनिंग काय होतात सगळं तुमच्यावर पोहोचवायचं आहे. मुंबई तक पाहत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळ सोबत मी ओमकार, आज थेट मुंबईमधून.